जय हिंद मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता ग्राउंड तर झालेले आहेत बरेच जणांचे, आता लेखीची तयारी करायची आहे। तर ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत त्यांनी नक्कीच लेखीची चांगली तयारी चालू ठेवलेली आहे, परंतु ज्यांना मार्क कमी आहेत त्यांची जे लेखीची तयारीकडे खूप दुर्लक्ष होतंय आणि त्यांचे एक मनामध्ये निराशाच्या भावना निर्माण झालेल्या आहेत की आम्ही लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकत नाही, खूप कमी मार्क आलेले आहेत। तर जर तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला जरी कमी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही लेखीला क्वालिफाय होऊ शकता। याचं कारण काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही मुंबई वगळता बाकी जिल्ह्याचे बघत असाल व्हिडिओ तरी सुद्धा तुमचं मेरिट ह्या आसपास जाणार आहे, आणि जर मुंबईचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही, कारण तुमचं मेरिट का कमी जाऊ शकतं याचे 3 कारणं आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बाकीचे जिल्ह्यांचे सुद्धा जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा। आणि सर्वप्रथम एक पॉईंट क्लिअर करायचा होता, कारण एका महिलेचा कमेंट आलेली होती की त्या म्हणत होत्या की त्यांना जे मुंबई पोलीसला ग्राउंड देऊन गेलेले आहेत जिल्हा पोलीसचं, परंतु त्यांना खूप कमी मार्क आलेले आहेत, त्या लेखीसाठी क्वालिफाय सुद्धा होऊ शकत नाहीत कारण कमी मार्क असल्या कारणाने। तर त्यांचं म्हणणं असं होतं की आता माझे दुसरे 2 ग्राउंड आहेत चालक आणि कारागृहाचं, तर मी त्या ग्राउंडला जाऊ की नाही, कारण मला भीती वाटते। आता ह्या ग्राउंडला मला खूप कमी मार्क आलेले आहेत, येथे सुद्धा कमी येतील का? तर तुम्ही अशी चूक करू नका। जर तुम्हाला इथे कमी मार्क असतील तर तुम्हाला कुठेही जर तुम्ही जिल्हा पोलीससाठी फॉर्म भरला असेल आणि तुमचे बाकीचे ग्राउंड बाकी असतील, महिला असतील किंवा पुरुष असतील, तर तुम्ही तिथे ग्राउंडला जा, कारण ह्याचं इफेक्ट त्याच्यावर पडू देऊ नका। तर तुम्ही जर तुम्हाला तिथे एवढेच मार्क पडतील असं काही नाही। जर तुम्हाला तिथे व्यवस्थित नियोजन असेल, समजा आता तिथे जे मुलं मुलींना बोलवतात ते कमी प्रमाणात बोलवणे, किंवा दुसरं कारण म्हणजे जे महिलांचं ग्राउंड आहे इथं 200 मीटरचं आहे तर तिथे 400चा असेल, किंवा 400 जाणं येणं यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो। आणि जर काही ठिकाणी तर ग्राउंड 12च्या आतच होऊन जात आहे कमी विद्यार्थी बोलवल्यामुळे, तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो। तर तुम्ही हे चूक करू नका की माझं इथलं ग्राउंडला खूप कमी मार्क आलेत तर मी दुसरं ग्राउंड देऊ की नको, हा विचारही मनात आणू नका। नक्कीच तुम्ही दुसऱ्या ग्राउंडला जा, तिथं चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला तिथं चांगले मार्क येतील। तर चला आपण आपला जो मेन मुद्दा आहे ते बघणार आहे। तर तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवायची आहे। आणि खास करून मुंबईवाल्यांना सांगणं असं आहे की तुमचा जो आकडा आहे ते का कमी येऊ शकतो याचं कारण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि बाकी जिल्ह्यांचे सुद्धा तुम्ही मेरिट अशा असेल तर तुमचे मार्क जर असे असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी करू शकता। तर बघा, सर्वप्रथम बघणार आहे आपण SC ST EWS आणि SEBC या प्रवर्गातील जे महिला आणि पुरुष आहेत, जर यांना मार्क 28 ते 32च्या दरम्यान असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवायची आहे पुरुषांची बघा। आणि जर तुम्ही मुंबई वगळता बाकीचे जिल्ह्याचे असेल तरी तुम्ही 800 मार्क असतील तर चालू ठेवा अभ्यासाची तयारी। पण तुम्ही जर मुंबईमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही एवढे मार्क असतील 28 ते 32 तर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवायची आहे का, आणि एवढं कमी का येण्याचं कारण काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहे। आता बघा, याच प्रवर्गातील SC ST EWS SEBC या प्रवर्गातील जे महिला आहेत त्यांचं मेरिट जे आहे, तुम्हाला जर 25 मार्क असतील, जर तुम्हाला 25 मार्क असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवा। आणि ज्यांना 25 ते 30 पर्यंत जर मार्क असतील या कॅटेगरीतले तर तुम्ही बिनधास्त अभ्यास काहीच विचार न करता चालू ठेवायचा आहे। आणि 25 मार्कवाले सुद्धा असं म्हणू नका की कमी मार्क आहेत म्हणून। महिलाला जर 25 मार्क असेल तर तुम्ही अभ्यासाची तयारी चालू ठेवा, कारण बघा यांचं मेरिट कमी जाण्याची दाट शक्यता आहे, याचं कारण बघणार आहे। तर बघा, आता पुढली कॅटेगरी आहे OBC NTB NTC NTD आणि SBC या प्रवर्गातील जर उमेदवार असतील तर त्यांनी
त्यांना जर 32 ते 34 पुरुषांना मार्क असतील तर तुम्ही बिनधास्त अभ्यासाची तयारी करायची आहे. आणि महिलांसाठी जर OBC, NTB, NTC, NTD, SBC या जे महिला आहेत या महिलांचे जर मार्क 27 ते 30च्या आसपास असतील किंवा 27 तर 30 मार्क असतील या दरम्यान, तर तुम्ही अभ्यासाची चांगली तयारी ठेवायची आहे. आणि तुम्ही जे निराशेची भावना मनामध्ये निर्माण झालेली आहे ते दूर करायचे आहे की तुम्ही मेरिटमध्ये बसणार आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता बघा, आपण ओपनचं यापुढे ओपनचं सुद्धा बघणार आहे. त्या ओपनचं मेरिट किती जाऊ शकतं, तर बघा, ओपन जर पुरुष असताल तर तुमचं मेरिट जाऊ शकतं 38 ते 40च्या दरम्यान. तुम्ही तुमचे जर मार्क असतील तर तुम्ही अभ्यासाची तयारी चांगली करायची आहे. आणि बघा, ओपनच्या महिलांचं जे मेरिट आहे 34 ते 36च्या दरम्यान तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही बिनधास्त अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचे कॅटेगरी वाईज किंवा ओपनचे जर असाल एवढे जर मार्क असतील अभ्यास करायचा आहे. आता हे नेमकं आपण कशावरून सांगितलं आहे आणि का एवढे मार्क असतील तर तुमचं मेरिट लागू शकतं, तर बघा, मला यामध्ये कुणाला मिसगाईड करायचं नाही, पण एक अनुभव आणि जे मार्क बघत आहे त्यावरून तुम्हाला मी सांगत आहे की तुम्हाला एवढ्या मार्कापर्यंत काय येऊ शकतं मेरिट, आणि खास करून मुंबईचं. तर बघा, आता एकच कारण नाही तर 3 कारणं आहेत. ती नेमकी 3 कारणं काय आहेत, तर एक कारण असं आहे की मुंबईमध्ये जागा जास्त आहेत, हे एक कारण आहेच. त्यानंतर प्रत्येक वर्षाप्रमाणे बघा, जे पाठीमागच्या भरत्या होत होत्या तर बाकी जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून मुंबईला फॉर्म येत होता, असं एक बंद आहे. हे ते तुमचं एकच फॉर्म आहे मुंबईसाठी. ते एक कारण आहे की तुम्हाला जे स्पर्धा आहे ती बऱ्यापैकी आहे की दुसरीकडे जिल्ह्यात जाऊन परत तिकडं, म्हणजे ते टॉप करणारा विद्यार्थी तिकडं आणि इकडं दोन्हीकडं फिरणार नाही. तो जे मुंबईमध्ये त्याला जे अभ्यास करायचे किंवा ग्राउंड करायचं तो त्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा करणार आहे. ते एक कारण आहे. जागा जास्त आहे ते एक कारण आहे. आता दुसरं कारण असं आहे की मुंबईला जागा वाढलेल्या आहेत आणि जागा तेव्हा वाढलेल्या आहेत जेव्हा सर्वांचे फॉर्म भरून झालेले होते. फॉर्मची संख्या वाढली नाही, फक्त जागांची संख्या वाढली आणि ते 1000+ जागेची संख्या वाढलेली आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीनं जागा वाढलेल्या आहेत. तर बघा, हे एक दुसरं चांगलं कारण आहे की जागा वाढल्यात पण फॉर्मची संख्या तेच आहे. आता तिसरं मेन कारण म्हणजे काय आहे, तर तुम्ही बघत आहे की ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाताय त्यावेळेस तुमचे मार्क, तुमचे जेवढे डेमोमध्ये आहेत तेवढे मार्क कोणाचेच येत नाहीत. तुमचे येत नाहीत आणि बाकीचे जे येत नाहीत, भरपूर 4 ते 5 मार्काचा फरक जाणवतो, ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाणवतो. पण मार्कामध्ये फरक जाणवत आहे. मार्क मुलांचे कमी येत आहेत, मुलींचे मार्क कमी येत आहेत. हे एक खूप मोठं कारण आहे. मग यामध्ये संख्या वाढ जास्त असल्या कारणाने किंवा काही कारण असल्यामुळं पण मार्क हे कमी येत आहेत. हे एक खूप मोठं कारण आहे की मुंबईची मेरिट कमी जाण्यासाठी. तर बघा, प्रत्येक वर्षी 2 ठिकाणी ग्राउंड होत असतं, पण ह्यावेळेस एका ठिकाणी ग्राउंड तिथे संख्या 9000 होत आहे, मुलींची 5000 होत आहे. या कारणामुळे सुद्धा मुलींचे मार्क कमी येत आहेत. मग तुमचं मेरिट कमी जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे एवढे मार्क, तर त्या पद्धतीने जर तुम्हाला मार्क असतील तर बिनधास्त अभ्यास चालू ठेवा. आता महिलांचं ओपन महिलांचं जे मेरिट आहे 34 आणि 36च्या दरम्यान लागणार आहे. जरी तुम्हाला 34-36 मार्क असेल तर खूपच चांगलं आहे. जर समजा तुम्हाला 33 बी मार्क असतील तरी सुद्धा अभ्यास चालू ठेवा. महिलांना चान्स भेटू शकतो याच्यापेक्षा कमी सुद्धा एकाच मार्काने. कारण बघा, महिलांचं मेरिट महिलांना ओपनमध्ये पुरुषाकडे सुद्धा जाऊ शकतं. ज्या महिलांना चांगले पुरुषा लेवल मार्क आहेत आणि त्यांना चान्स भेटू शकतो. पण असं नाही की तुम्ही 33 वाले आहे तर अभ्यासच करू नका. तर तुम्ही अभ्यास चालू ठेवा, याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि 34+ जर मार्क असतील, 34 आणि 34+ ओपनच्या, तर तुम्ही तयारी चांगली चालू करा. आणि बाकी कास्टवाले तर जे SC, ST, EWS, SC, BC ह्या ज्या महिला आहेत त्यांनी 25 मार्क जरी तुम्हाला असतील तर बिनधास्त अभ्यास चालू ठेवा. मेरिट कमी येण्याची दाट शक्यता आहे, कारण सर्वांनाच मार्क कमी येत आहेत. 60 ते 70% जे विद्यार्थी आहेत
त्यांना मार्क कमी आहेत आणि फक्त 25 ते 30% जे विद्यार्थी आहेत, 40% सुद्धा म्हणता येणार नाही की त्यांना खूप जास्त मार्क आहेत म्हणून. मग ह्यावेळेस 40+ ओपनचं मेरिट जाणं सुद्धा खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्ही 38 ते 40 दरम्यान जरी मार्क असतील तर तुमचा अभ्यास चांगला ठेवा. आणि असं नाही की 50-50 चान्स म्हणून अभ्यास जर केला तर मग तिथे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. तुम्हाला स्वतःला समजायचं की मी 100% लागू शकतो, मी कट ऑफमध्ये बसू शकतो किंवा बसू शकते, असं समजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमचं जे अभ्यासामध्ये मन लागेल आणि नक्कीच तुमचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होईल. कट ऑफमध्ये बसल्यानंतर सुद्धा शेवटला फायनल मेरिट सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त तुम्हाला लेखीसाठी बसणं महत्त्वाचं नाही, फायनल मेरिटमध्ये सुद्धा येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमची अभ्यासाची लीड चांगली असणं गरजेचं आहे. तिथे नको की कमी मार्क आलेत, लागत की नाहीत, ऐन तोंडात आलेला घास तुम्ही काढून टाकेल, असं करू नका. कारण सेफ झोनमध्ये राहण्यासाठी मार्क जेवढे तुम्हाला चांगले पडतील तेवढे तुमच्यासाठी उत्तम आहे. त्यासाठीच तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. तर बघा, जर असे मार्क असतील तर तयारी चालू ठेवा. ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासासाठी, आणि अभ्यासाची चांगली तयारी करा. जर अभ्यासामध्ये काही अडचणी येत असतील, कमी मार्क पडत असतील, क्वेश्चन पेपर सोडवण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल किंवा काही अडचणी असेल तर कमेंट करून सांगू शकता. का तुमच्या जे प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून तुम्ही देऊ शकता. तर तुमच्या कमेंटचं पूर्णपणे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी आपली चॅनलची लिंक आहे तुमच्या मित्रांनी मैत्रिणींपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.